श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 13, समास 6. लघुबोध. या समासामध्ये अगदी थोडक्यात पण स्पष्टपणे आणि निश्चित स्वरूपामध्ये करण्याची साधना सांगितली आहे. ती काय आहे बरं? तर विषय समजावून घेऊ. पंचभूतांचा पसारा जो आपल्याला दिसतो तो अफाट आहे. मोठं विश्व निर्माण झालेलं दिसतं खरं, पण ते सर्व नाशिवंत आहे. मग अविनाशी काय आहे? अविनाशी आहे ते फक्त आणि फक्त ब्रह्म, परब्रह्म. मी करता आहे असं जर म्हटलं तर सर्व गोष्टी आपल्या इच्छेनुसार व्हायला हव्या ना, पण नाही, तसं घडत नाही. आणि जर त्या तशा घडत नाही तर मी करता आहे हे म्हणणं अगदी व्यर्थ मानलं पाहिजे. म्हणून मी करता नाही हे आपोआपच अनुभवाला येतं. आता मी करता नाही हे जसं खरं ना, तसं मी भोगताही नाही हे देखील तितकंच खरं. कारण मीचं स्वरूप पहिले ओळखलं गेलं पाहिजे. आणि जो सूक्ष्म विचार करेल त्याला हे आकलन होईल. मी जर देह नाही, मी जर आत्मा आहे, तर आत्मा कसा बरं भोगेल सगळं किंवा उपभोगेल? नित्यानित्य विवेकाने खरा मी कोण याचा शोध घेतला पाहिजे. सगळे सगुण चंचल म्हणून त्याच्या पलीकडे दृष्टी पोहोचवावी. आत्मनिवेदन करावं, निर्गुणाशी अनन्य व्हावं, अशा रीतीने धन्य होऊन जावं. स्टार नोट. सदा बोलण्या सारिखे चालता आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सांगून भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.